श्रीराम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय म्हणजे सत्संगती आणि नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झालाय हे त्याच्या तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिलं आणि त्याला आत बोलावलं. वैद्याने त्या माणसाला सांगितलं, तुला एक भारी रोग झालाय, पण मी सांगतो तसं औषध घे म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेलं औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळलं नसतं तर त्यात वैद्याचं काही नुकसान होतं का? त्याप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काहीतरी मिळवायचं असतं का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचं ऐकल्याने आपल्याला फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असं सांगतात आणि त्याकरता संत संग करा, नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. औषध सोपं असलं म्हणून त्यात गुण नाही असं म्हणून कसं चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितलंय की नामस्मरणासारखं सोपं साधन नाही. तुमचा हल्लीचा साधूंवरती विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितलं त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे हो? त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितलंय ना. ते तुम्ही करणार नाही तर त्यांचं नुकसान नाहीच आहे, नुकसान तुमचं आहे याचा विचार करा. आपल्याला रोग झालाय अशी आपल्याला अगोदर खात्री झाली पाहिजे म्हणजे निम्म काम झालं. आपल्याला रोग झालाय असं पक्क कळल्यावर आपण औषध घेण्याचं टाळणारच नाही. संसारात सुख नाही असं आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागलं पाहिजे. त्याकरता होईल तितकं नामात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली आणि म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीतून शिकलो. त्याला विचारलं कसं काय? तेव्हा त्याने उत्तर दिलं, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावं लागतं. मग घरात अडचण असली तरी आपलं तिथे काहीही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावं लागतं. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवलंय. भगवंत सर्वश्रेष्ठ वरिष्ठ, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचंच नेहमी काय ते घडवून आणतो, म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकलं पाहिजे. हेच आपल्या जीविताचं सार आहे. श्रीराम.